नमस्कार, मी अंजली पाटील. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण नाचणी पिठाचे लाडू बनवणार आहोत, डिंक घातलेले. हे अर्धी वाटी तूप घातलेलं आहे. तूप आता तापलेलं आहे. हा 4 टेबलस्पून डिंक घेतलेला आहे. 4 चमचे डिंक आहे, त्यातला 2 चमचे टाकलाय मी अगोदर आणि हा तळून घ्यायला लागले मी. ही अशी आपली पोहे तळायची चाळणी असती, त्या चाळणीमध्ये डिंक घेतलाय मी तळायला. थोडासा हलवायचा, तो खालीवर करायचा असा, कारण आपण तूप खूप जास्ती नाही घातलेलं. डिंक चांगला तळून झालाय. हे चाळून घेतलेलं नाचणीचं पीठ आहे, 4 वाट्या घेतलेलं आहे. हे सगळं प्रमाण मी ह्या वाटीने घेतलेलं आहे. आता 1-2 मिनटं मी हे कोरडं भाजून घेते आणि मग जे डिंक तळून राहिलेले जे तूप आहे ते तूप आपण ह्याच्यात घालणार आहोत. आता हे सगळं तूप आहे ते मी त्याच्यात घालणार आहे आणि आपण बेसन भाजतो तसं छान पीठ भाजून घ्यायचं एकदम. पीठ भाजून झालं की मग दाखवते मी. तुपाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. गुळाचा पाक करणार आहे आपण. एवढं बेसन लाडवा एवढं तूप लागत नाही ह्याला, कमी तूप घातलं तरी पण चालतं. आता हे पीठ भाजून झालेलं आहे. मी गॅस बंद करते. पीठ भाजत आलं की पिठाचा कलर थोडा बदलतोय आणि पीठ असं हे सुट्टं सुट्टं होतं, एकदम हलकं लाईट वेट असं होतंय. आपल्याला जाणवतंय, आपल्याला झारा असा तो एकदम हलका हलका लागतो पीठ भाजत आलं की, आणि खमंग सुवास तर घरभर सुटलेला आहे. आता हे डिंक तळलेली जी तुपाची कढई होती तीच कढई मी ठेवलेली आहे पाक करायला, आणि हा गूळ घेतलेला आहे. ह्याच वाटीनं 2.5 वाट्या गूळ घेतला आहे मी. आता हे अर्धी वाटी पाणी मी घालते त्याच्यात, आणि अजून थोडंसं लागेल. गूळ बुडूपर्यंत पाणी घालायचं. गूळ बुडला पाहिजे. आता हे अजून बुडलेला नाही आहे, अजून थोडंसं पाव वाटी होईल एवढं घालते. परत पाव वाटी घेतले आणि ते घातले. नेहमी कसं मी अंदाजेच करत असते. आता व्हिडिओ करायचं म्हटलं की सगळं प्रमाणात दाखवायला लागते, त्यामुळं. नाही तर गूळ बुडूपर्यंत पाणी घातलं की मोजायला लागत नाही. मग 2.5 वाट्या गूळ आणि 1.25 वाटी पाणी, 3/4 वाटी. आता हे गूळ विरघळला की त्या पिठात हे पाणी ओतायचं आहे आपल्याला. पाक म्हणजे अगदी पाक करत बसायचं नाही, फक्त गूळ विरघळण्यापुरतं आपण हे पाणी घालून आपण करून घेणार आहोत. हे पाव वाटी होतील एवढे काजूचे तुकडे घेतलेले आहेत. हे मी आत्ता जे गरम पीठ आहे आपलं भाजलेलं त्याच्यामध्ये घालते, म्हणजे त्या पिठाबरोबर ते थोडे भाजून निघतील. आता हा गूळ विरघळलेला आहे. आता हा मी पाठीमागं ठेवते आणि आपलं जे पीठ भाजलेलं आहे ते इथं घेते. ही वेलची पावडर आहे, अर्धा चमचा घेतली मी, ती घालून घ्यायची. डिंक तळलेला आहे तो पण घातला. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि हा जो गुळाचा पाक आहे तो आपण ह्याच्यात गाळून ओतायचा. गुळात काहीतरी काड्या वगैरे असतात कधी कधी, तर हे गाळून घ्यायचं. मगाशी सांगायचं राहिलं, पीठ भाजायला साधारण 10 मिनिटाचा वेळ लागतो. मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित सगळं. ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वाढवू पण शकता. बदाम घालू शकता, खजुराचे तुकडे घालू शकतो, पण पिस्ते घालू शकतो, अक्रोड घालू शकतो. तुम्हाला जे आवडत असतील ते घाला. खरे काजू घातले की कसं लाडू ब्राऊन कलरचे होतात आणि त्याच्यात हे काजूचे व्हाईट तुकडे असं छान दिसतं, म्हणून मी फक्त काजू घालते. आता हे कोमट झाले, तर आता आपण लाडू बांधायला घेऊया. असे सगळे लाडू बांधून झाले की मी दाखवते. मस्त असे लाडू तयार. 33 लाडू झालेत, 33. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला सुद्धा विसरू नका. थँक्यू.